मध्य रेल्वेचं रडगाणं सुरूच आहे। सलग चौथ्या दिवशी रेल्वेचा खोळंबा झालेला आहे। कसारा सीएसएमटी लोकल 45 मिनिटं उशिराने धावतीये। एक्सप्रेससाठी लोकल प्रवाशांचा छळ केला जातोय। लांब पल्ल्याच्या गाड्यांना रेल्वेचं रेड कार्पेट दिले जाते असंही प्रवाशांकडून म्हटलं जातं। सततच्या लेटमार्कमुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे। तर मध्य रेल्वेचा हा खोळंबा सुरूच आहे, रडगाणं सुरूच आहे। सलग चौथ्या दिवशी रेल्वेचा खोळंबा झालेला आहे। कसारा सीएसएमटी लोकल 45 मिनिटं उशिराने धावतीये। त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या अनेकांना उशीर होतोय, त्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। या संदर्भात अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी अमित गडगे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अमित, सलग चौथ्या दिवशी मध्य रेल्वेचा हा खोळंबा झालेला आहे। कसारा सीएसएमटी लोकल 45 मिनिटं उशिराने धावतीये, प्रवाशांमध्ये नाराजी आहे। बरोबर आहे प्राची, रोज मध्ये त्याला कोण रडे अशी अवस्था मध्य रेल्वेच्या प्रवाशांची झाली आहे। सलग चौथा दिवस मध्य रेल्वेच्या गाड्या उशिराने धावत आहेत। कसाऱ्यावरून सीएसटी कडे येणारी पहिली जी गाडी आहे ती गाडी तब्बल पाऊण तास उशिराने धावत होती। ही गाडी आसनगाव स्टेशनवरती जलद करण्यात आली, मात्र ठाणा स्टेशन दरम्यान ती पुन्हा स्लो ट्रॅकवरती टाकण्यात आली। मध्य रेल्वे प्रशासन केवळ मेगा ब्लॉकचं कारण देत या गाड्या उशिरा करते, मात्र कुठल्याही मध्य रेल्वेच्या कोणत्याही स्थानकादरम्यान आज मेगा ब्लॉक नव्हता। लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या उशिराने धावत आहेत त्या गाड्यांना पुढे काढण्यासाठी लोकल सेवा या उशिराने धावत आहेत। याचा सगळ्यात मोठा फटका मध्य रेल्वेच्या प्रवाशांना बसतोय। कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना तसेच खासगी कार्यालयात जाणाऱ्या प्रवाशांना रोज तब्बल पाऊण तास उशिरानं कार्यालय गाठावं लागतंय। त्यामुळे रोज होणारा लेटमार्क यामुळे मध्य रेल्वेचे प्रवासी त्रस्त आहेत। रेल्वे प्रशासनाकडे विचारणा करण्यासाठी गेली असता मध्य रेल्वे प्रशासन या प्रवाशांवरती थेट गुन्हे दाखल करून त्यांच्यावरती केसेस टाकत आहेत। त्यामुळे आंदोलनही करता येत नाही आणि रेल्वे प्रशासनाकडे दादही मागता येत नाही। अशा दुहेरी अडचणीत हे प्रवासी अडकलेले आहेत। नक्कीच अमित, तर लांब पल्ल्याच्या गाड्यांना रेड कार्पेट दिलं जात आहे, मात्र मध्य रेल्वेच्या इतर प्रवाशांचे मात्र हाल होताना दिसत आहेत। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।